नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 5वी विषय इंग्रजी आणि आपला जो लेसन आहे तो आहे मुलांनो काय 6.6 ओनली वन मदर. काय आहे मुलांनो? ओनली वन मदर. या जगामध्ये सगळ्याच गोष्टी खूप आहेत, पण आपल्याला आई मात्र काय आहे? एकच आहे. आणि आईविषयी सांगायलाच नको की आई आपल्याला सगळ्यांपासून काय करत असते? संरक्षण, प्रोटेक्ट आपल्याला करत असते, खूप आपल्याला सांभाळत असते. म्हणून शेकडो गोष्टी ह्या जगात आहेत, पण आई आपल्याला कशी आहे मुलांनो? ओनली वन आहे. फक्त एकच आपल्याला आई असते. त्याबद्दलच आपण काय करणार आहोत, तर या पाठामध्ये आईचं जे महत्त्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आई हा जो पार्ट आहे आपल्या लाईफमध्ये, म्हणजेच आपल्या बॉडीचा एक पार्टच आपल्याला आई म्हणून ओळखलं जातं. जशी आई आपली केअर करते, काळजी घेते, तशी काळजी इतर कुणीही घेत नाही, हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणून आईचं जे स्थान आहे ते आपल्या लाईफमध्ये खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे. बघा, अगदी बेबीपासून जेव्हा आपण बेबी गर्ल किंवा बेबी बॉय होतो तेव्हापासून आपल्याला आई काय करत असते? अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळत असते. आपण कितीही मोठे झालो तरीसुद्धा आपल्या आईसाठी आपण कसे असतो? लहानच असतो. बघा, आपण मोठे झाल्यानंतर सुद्धा काय म्हणते की टिफिन घेऊन जा, वेळेवर पाणी पी, वेळेवर काय कर, तुझे जे काही कामं आहेत ते सगळं कर. म्हणजेच आपल्याला आई सारखं जेव्हा बोलत असते तू हे कर ते कर, तेव्हा आपल्याला काय येतं? थोडासा आईचा राग येतो किंवा तिचे जे काही कामं आहेत ते आपण करत नाही, पण ती सगळं काही आपल्या हितासाठी, आपल्या चांगल्यासाठी आपल्याला सांगत असते. म्हणून सगळ्यांनी आईचं ऐकायलाच पाहिजे. आपल्या घरात जे काही वरिष्ठ आहेत त्यांचं ऐकायलाच पाहिजे. का मुलांनो? कारण ते आपल्या नेहमी चांगल्याचा विचार करत असतात. म्हणून ते जे काही सूचना करत, त्यांच्या प्रत्येक आज्ञांचं जे पालन आहे ते आपण प्रत्येकाने करायलाच पाहिजे. बघा मुलांनो, आई असो किंवा आपल्या घरातले जे काही वरिष्ठ असो, ते कधी आपलं वाईट हे चिंतणार आहेत का? तर नाही. ते आपलं चांगलं व्हावं किंवा आपण चांगल्या मार्गावर जावं यासाठीच ते काय करत असतात? सतत धडपडत असतात आणि आपल्याला सांगत असतात की हे करायचं नाही, ते कर, ते करायचं नाही, हे कर. पण आपल्याला हे सगळं त्यांच्या सूचना ज्या आहेत ते ऐकून खूप राग येत असतो. पण मुलांनो, एक नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपली आई किंवा आपल्या घरातले जे काही वरिष्ठ मंडळी आहेत किंवा वडील आहेत ते सगळं आपल्या कल्याणासाठी, आपलं चांगलं व्हावं, आपल्याला पुढे सुख मिळावं यासाठीच काय करत असतात? धडपडत असतात, प्रयत्न करत असतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडिलांवरती, आपल्या घरातल्या वरिष्ठांवरती काय करायचं आहे? आदराने वागायचं आहे, प्रेमाने वागायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीची जे काही त्यांनी ऑर्डर दिलेली आहे किंवा आज्ञा दिलेल्या आहे त्याचं पालन आपल्याला करायचंच आहे. तर बघा मुलांनो, आपण या पाठामध्ये काय पाहणार आहोत की शेकडो गोष्टी आपल्याला मिळतील, पण आई आपल्याला मात्र फक्त एकच मिळणार आहे. हे आपण या कवितेच्या माध्यमातून शिकणार आहोत. चला तर मग शिकायला सुरुवात करूया. बघा मुलांनो, ओनली वन मदर म्हणजेच फक्त एकच आई, हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून शिकता येणार आहे. बघा, हंड्रेड्स ऑफ स्टार्स इन द प्रिटी स्काय. आता हे इथे आपल्याला या चित्रामध्ये काय दिसत आहे? एक सुंदर असे आकाश दिसत आहे आणि त्या आकाशामध्ये शेकडो आपल्याला काय दिसत आहे? तर चांदण्या दिसत आहेत. हे वेगवेगळे आपल्याला लहान मोठे चमकणारे न चमकणारे असे काय दिसत आहे? तर स्टार दिसत आहे आणि ते शेकडोच्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला दिसत आहे. बघा मुलांनो, प्रिटी म्हणजेच काय सांगा पाहू? PRETTY. प्रिटी म्हणजेच सुंदर. काय मुलांनो? प्रिटी म्हणजेच सुंदर. आणि स्काय SKY, स्काय म्हणजेच काय मुलांनो? तर स्काय म्हणजेच आकाश. काय मुलांनो? SKY, स्काय म्हणजेच आकाश आणि प्रिटी म्हणजेच काय? तर सुंदर. आपल्याला इथे खूप सुंदर असं आकाश दिसत आहे, पण त्या आकाशामध्ये जे काही
तारे आहेत ते एक आहे किंवा दोन आहे का? नाही, तर ते शेकडोच्या प्रमाणामध्ये आहे. चमकणारे दिसत आहे, काही रांगेत दिसत आहे आणि काही नाही दिसत आहे. तरी सुद्धा हे जे तारे आपल्याला दिसत आहे याच्याशी सुद्धा आपण आपल्या आईला कम्पेअर करू शकत नाही. पुढे बघूया. बघा मुलांनो, नेक्स्ट जी आपली लाईन आहे पोएमची ती काय आहे? हंड्रेड्स ऑफ शेल्स ऑन द शोर टुगेदर. आता बघा, शेल्स हा जो वर्ड्स आहे तो आपल्या लास्ट लेसनमध्ये येऊन गेलेला आहे. सांगा पाहू मुलांनो, SHELLS. शेल्स म्हणजेच काय मुलांनो? ह्या चित्रामध्ये तुम्हाला बघा दिसत आहे शेल्स. कुठले आहेत ते? हे जे तुम्हाला दिसत आहेत ते सगळे काय आहे मुलांनो? तर हे सगळे शेल्स आहेत. बघा, हे जे शेल्स आहेत ते आपण नदी किनारी किंवा समुद्र किनारी हे बघितलेलेच आपल्याला नक्की तुम्ही आठवले. हे बघा, हा जो आहे तो मोठा शंख आपल्याला इथे दिसून येत आहेत आणि हे जे शंख शिंपले आहेत ते सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो? शेल्स. SHELLS. शेल्स हे जे आपल्याला इथे दिसत आहे त्यालाच काय म्हणतो मुलांनो? त्यालाच आपण शेल्स असे म्हणतो. आणि बघा मुलांनो, शोर. शोर म्हणजेच काय? SHORE. शोर म्हणजेच काय मुलांनो? हा जो किनारा आपल्याला इथे दिसत आहे, हा जो समुद्र किनारा आपल्याला इथे दिसत आहे त्यालाच काय म्हणतात मुलांनो? तर त्यालाच म्हणतात शोर. बघा की ह्या समुद्र किनारे सुद्धा आपल्याला खूप सारे काय दिसतील? तर शेल्स दिसतील, खूप शंख शिंपले आपल्याला दिसतील. पण आई जी आहे ती आपली कशी आहे? तर एकच आपल्याला इथे आई आहे. म्हणजेच हजारो प्रमाणात, शेकडो प्रमाणात आपल्याला काय दिसणार आहे? या सागरी किनारी जे काही सागरामधून बाहेर आलेलं आहे काय मुलांनो? हे जे शंख शिंपले जे आलेले आहेत ते आपल्याला शेकडोच्या प्रमाणात इथे दिसत आहे. आपण बघितलं की शेल्स म्हणजे काय मुलांनो? तर शेल्स म्हणजे हे जे काही तुम्हाला इथे दिसत आहे त्यालाच आपण शेल्स म्हणतो. शेल्स म्हणजेच काय मुलांनो? तर शिंपले. जे काही शिंपले आहे, छोटे छोटे शंख आहे, ते आपल्याला इथे शेकडो प्रमाणामध्ये कुठे? तर समुद्र किनारी आपल्याला शेकडोच्या प्रमाणात दिसत आहे. बघा, शोर म्हणजेच काय मुलांना? तर शोर म्हणजेच हा जो समुद्र किनारा आहे त्यालाच म्हणतात शोर. नेक्स्ट बघूया. बघा मुलांनो, नेक्स्ट लाईन आपल्या पोएमचे काय आहे की हंड्रेड्स ऑफ बर्ड्स दॅट गो सिंगिंग बाय. आता हे आपल्याला इथे छान असं निळभोर असं आपल्याला काय दिसत आहे? तर आकाश दिसत आहे. त्या आकाशामध्ये आपल्याला काय दिसत आहे? तर इंद्रधनुष्य दिसत आहे. आणि खूप छान इथं काय आहे? तर नेचर आहे. इथे आपल्याला झाडं दिसत आहे आणि तिकडनं आपल्याला काय दिसत आहे? तर हे शेकडो पक्षी जे आहे ते आपल्याला फ्लाइंग करताना, उडताना दिसत आहे. बर्ड्स म्हणजेच काय मुलांनो? बघा, BIRDS. बर्ड्स म्हणजेच काय मुलांनो? तर बर्ड्स म्हणजेच पक्षी. काय मुलांना सांगा पाहू? बर्ड्स म्हणजेच पक्षी. दॅट गो सिंगिंग. गो म्हणजेच काय मुलांना? GO. गो म्हणजेच जाणे. कुठे जात आहे ते? तर आकाशामध्ये ते भरारे घेत आहे, उडत आहे. बघा, सिंगिंग काय करत जात आहे? ते गात गात जात आहे. तुम्ही जर पक्ष्यांचा थवा बघितला असेल तर तुम्हाला त्याचं नीट जर तुम्ही निरीक्षण केलं तर असेल तर तुम्हाला एक आवाज येतो बघा. पक्षी जेव्हा उडताना दिसले, अगदी एक साथ ते उडताना त्यांचा थवा जर आपण बघितला तर ते आपल्याला असे उडताना दिसतं आणि एक विशिष्ट प्रकारचं काय येतं मुलांना? आवाज येतो. म्हणजेच काय आहे की ते इथे गाणे गात गात उडत असतात. सोबत जे आहे शेकडो प्रमाणात इथे पक्षी उडत असतात. गाणे गात गात ते उडत असतात. बघा, इथे आपल्याला दिसत आहे की शेकडोच्या प्रमाणामध्ये जे काही आपले पक्षी आहेत, बर्ड्स आहेत, ते आपल्याला इथे उडताना दिसत आहेत. बघा, थवेचे थवे असतात जे आपल्याला उडताना दिसतात आणि जेव्हा ते उडतात तेव्हा आपल्याला ते त्यांच्याकडनं काही आवाज असा ऐकायला मिळतो. म्हणजेच काय करतात? तर ते गाणे गात गात फ्लाइंग करत असतात, उडत असतात. नेक्स्ट काय आहे? हंड्रेड्स ऑफ लॅम्प्स इन द सनी वेदर. आता हे काय आहे? तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. काय आहे सांगा पाहू मुलांनो? तर ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या मेंढ्या आहेत आणि हे ज्या छोटे छोटे तुम्हाला इथे दिसत आहेत त्या मेंढ्यांचे काय आहेत? तर मेंढ्यांचे पिल्लू आहेत. त्यांनाच आपण काय म्हणतो मुलांनो? तर लॅम्प्स असे म्हणतो. ते सुद्धा काय करत असतात मुलांनो? तर ते सुद्धा सनी वेदर म्हणजे उन्हामध्ये हे शेकडो प्रमाणात चालत असतात. काय मुलांनो? हंड्रेड्स ऑफ लॅम्प्स इन द सनी वेदर.
अगदी खळखळत्या उन्हामध्ये सुद्धा हे जे मेंढरं आहे किंवा हे जे आपल्याला इथे लॅम्प दिसत आहे ते चालत असताना सनी वेदरमध्ये हे जे लॅम्प आहे ते त्यांच्या अन्नाच्या शोधामध्ये गवत खाण्यासाठी ते काय करत आहे मुलांनो, तर सनी वेदरमध्ये इथे चालत असताना आपल्याला दिसत आहे. बघा, हंड्रेड्स म्हणजे शेकडोच्या प्रमाणात आपण यांना बघितलेलं आहे. जे काही पाळीव प्राणी आहे, मग ते लॅम्प्स असो, गोट्स असो, जसे बफेलोज असो, काऊज असो, जे काही पाळीव प्राणी आहेत ते अगदी भर उन्हामध्ये काय करताना दिसतात मुलांनो, तर त्यांचं जे जेवण आहे किंवा त्यांचं जे अन्न आहे त्याच्या शोधात ते उन्हामध्ये सुद्धा, भर उन्हामध्ये सुद्धा आपल्याला चालताना दिसतात. बघा मुलांनो, हंड्रेड्स ऑफ ड्यू ड्रॉप्स टू ग्रेट द डाऊन. डाऊन म्हणजेच काय मुलांनो, तर डाऊन म्हणजे पहाट. आपण इथे बघतो की सकाळी सकाळी जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला एक जे काही वनस्पती आहेत किंवा झाडे आहेत त्या पानांवरती तुम्हाला दवबिंदू असे साठलेले दिसतात. ते देखील कसे असतात मुलांना, हे जे आपल्याला दिसत आहे हे सगळे काय आहेत, तर दवबिंदू आहेत आणि हे हजारोच्या प्रमाणामध्ये दवबिंदू आपल्याला इथे दिसून येत आहेत. बघा, हंड्रेड्स ऑफ ड्यू ड्रॉप्स टू ग्रीट द डाऊन. पहाटेच्या वेळी आपल्याला भेटायला कोण येत असतं बघा, हे सारे हजारोच्या शेकडोच्या प्रमाणात आपल्याला भेटायला येत असतात. बघा मुलांनो, ड्यू ड्रॉप्स म्हणजेच काय मुलांनो, सांगा पाहू. बघा, DEWDROPS ड्यू ड्रॉप्स म्हणजेच काय मुलांनो, तर दवबिंदू. आणि डाऊन म्हणजेच काय मुलांनो, तर पहाट. सकाळी सकाळी जे काही ड्यू ड्रॉप्स आहे ते तुम्हाला पानांवरती पडलेले दिसत असतील तर ते सुद्धा काय असतात मुलांनो, शेकडोच्या प्रमाणात भेटण्यासाठी येत असतात. नेक्स्ट बघूया. बघा, पुढची लाईन काय आहे, हंड्रेड्स ऑफ बीज इन द पर्पल क्लोवर. बघा मुलांनो, ही बीज आहे. काय दिसत आहे तुम्हाला इथे, एक बीज दिसत आहे. बीज म्हणजेच काय मुलांनो, सांगा पाहू. BEE बीज. बीज म्हणजेच ही जी आहे मधमाशी, ती हिला काय म्हणतात मुलांनो, मधमाशी असे म्हणतात. कुणाला, ही जी बी आपल्याला इथे दिसत आहे BEE बी म्हणजेच ही मधमाशी. आणि पर्पल म्हणजेच काय मुलांनो, तर हा जो जांभळा कलर आहे, जांभळा कलरची इथे आपल्याला फुलं दिसत आहे ना, तर पर्पल म्हणजे जांभळा. हा जो जांभळा कलर दिसत आहे तो. आणि क्लोवर्स म्हणजेच काय मुलांना, तर वनस्पती किंवा गवत फुले. गवत फुलांवरती कोण बसतं मुलांना, तर ह्या बीज बसतात, मधमाशा बसतात आणि त्यातील जो काही गोड रस आहे तो शोषण करतात आणि त्यांचा एक मधाचा पोळा असे बनवत असतात. नेक्स्ट लाईन आपली काय आहे, हंड्रेड्स ऑफ बटरफ्लाईज ऑन द लॉन. काय आहे मुलांनो, हंड्रेड्स ऑफ बटरफ्लाईज ऑन द लॉन. आता सांगा पहा मुलांनो, हंड्रेड्स ऑफ बटरफ्लाय म्हणजेच काय की शेकडो बटरफ्लाय आपल्याला फ्लाइंग करताना दिसत असतात. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला काय दिसत आहे, हे बटरफ्लाय म्हणजेच काय मुलांनो, तर फुलपाखरू. फुलपाखरं सुद्धा काय करत आहे की त्यांच्या जे काही जग आहे त्या जगामध्ये ते अगदी स्वच्छंदपणे आपल्याला इथे खेळताना दिसत आहे आणि तेही अगदी शेकडोच्या प्रमाणात असतात. खूप सुंदर असे काय आहेत, तर बटरफ्लायज आहेत. म्हणजेच काय मुलांनो, बटरफ्लाय म्हणजेच काय सांगा पाहू, तर फुलपाखरू. बटरफ्लाय म्हणजेच काय मुलांना, तर फुलपाखरू. आपल्याला इथे शेकडो प्रमाणात फुलपाखरं जे आहे ते मस्ती करताना, खेळताना किंवा बागडताना आपल्याला ते इथे रानामध्ये दिसत आहे. पुढे बघूया. नेक्स्ट काय आहे मुलांना, बट ओनली वन मदर द वाईड वर्ल्ड ओव्हर. संपूर्ण जगामध्ये सगळ्या काही वस्तू आपल्याला शेकडोच्या प्रमाणात उपलब्ध दिसतील, पण जगामध्ये आपल्याला काय आहे, तर फक्त एकच आणि एकच आई आहे. बघा, जगामध्ये शेकडो जरी वस्तू असल्या, मेनी थिंग्स असल्या, तरी सुद्धा त्याला पुरून उरणारी एकच व्यक्ती, ती म्हणजे कोण, तर आपली आई. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जरी सगळ्या गोष्टी आवडत्या असल्या तरी सुद्धा आईची जी काही बराबरी आहे ती कोणीही करू शकत नाही. फक्त आईच आपल्यासाठी काय असते, आपण म्हणतो ना, वर्ल्ड बेस्ट आहे कोण, तर माझी
आई. तसंच शेकडो प्रमाणात जरी वस्तू किंवा गोष्टी ह्या जगामध्ये असल्या तरी सुद्धा आई कशी असते, आपल्याला एकच असते. ओन्ली वन आपली कोण असते, तर मदर असते. बघा मुलांनो, आपण याच्यामध्ये हे जी आपली कविता आहे कुठली मुलांनो, ओन्ली वन मदर, या कवितेमध्ये आपण बघितलेलं आहे, अभ्यासलेलं आहे की आपल्याला आई ही किती महत्त्वाची असते. जरी या लेसनमध्ये शेकडो, म्हणजेच हा जो लेसन आहे तो एक्सप्लेन करताना शेकडो वस्तू आपण इथे बघितल्या, खूप ह्या जगामध्ये गोष्टी आहेत, पण आईसारखे दुसरी कुणीही नाही, हे आपण या लेसनमध्ये ह्या पोएममध्ये शिकलेलो आहोत. तर आता या पोएमचे काही वर्ड जे आहेत ते आपण त्याचं मिनिंग जाणून घेणार आहोत. मुलांनो, ओन्ली वन मदर ही जी पोएम आपण इथे घेतलेली आहे त्याचं आपण मराठीमध्ये संवाद देखील काय करणार आहोत, इथे बघणार आहोत. बघा, सुंदर आकाशात शेकडो तारे असतात. हे आपल्याला इथे काय दिसत आहे, तर सुंदर असं एक आकाश दिसत आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, तर शेकडो तारे आपल्याला इथे दिसत आहेत. समुद्र किनाराही आपण इथे बघितलेला आहे आणि समुद्र किनारा भोवती सुद्धा काय आहेत, तर शेकडो प्रमाणात काय आहेत, शिंपले आहेत, शंख आहेत, पण आई मात्र आपल्याला कशी असते, तर एकच असते. बघा, समुद्र किनाऱ्यावर शेकडो शिंपले असतात. हे जर आपण नदी किनारी किंवा समुद्र किनारी जर फिरायला गेलेलो असेल तर नक्कीच आपल्याला खूप जास्त प्रमाणात काय दिसणार आहेत, शंख शिंपले दिसणार आहे. बघा, शेकडो पक्षी आपल्याला गात फिरत असतात. हे जे शेकडो पक्षी आपण थवेच्या थवे बघतो, ते सगळे पक्षी जेव्हा आकाशामध्ये उडतात तेव्हा ते जणू काही गातच उडत आहे. त्यांची संख्याही बघा किती आहे मुलांनो, तर शेकडो प्रमाणात अनेक थवे असे आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत आणि ते कसे आकाशामध्ये अगदी गात घिरट्या घेत असतात. यांचं प्रमाण देखील कसं आहे, तो शेकडोच्या प्रमाणात हे देखील बर्ड्स आहेत, पक्षी आहेत. शेकडो कोकरे उन्हात फिरत असतात. शेकडो कोकरे म्हणजेच जे काही लॅम्प्स आहेत, मेंढ्यांचे जे काही कोकरू आहे किंवा लहान त्यांचे पिल्लू आहेत, त्यांनाच काय म्हणतात मुलांना, तर त्यांनाच म्हणतात लॅम्प्स. हे जे लॅम्प्स आहेत ते भर उन्हामध्ये सुद्धा चालत असताना आपल्याला इथे दिसत आहे. बघा, शेकडो कोकरे उन्हात फिरत असतात. शेकडो आहेत ते उन्हात फिरत असतात. जसं की आपल्याला जेव्हा आपली आई बाहेर घेऊन जाते आणि ऊन जर तेव्हा असेल तर मग आई काय करते, तिच्या पदराने आपल्या डोक्यावरती काय करत असते, आपलं डोकं झाकून घेते. आपल्याला ती झाकून घेते का बरं, कारण जेणेकरून आपल्याला उन्हाचा चटका बसू नये म्हणून ती काय करत असते, आपल्याला प्रोटेक्ट करत असते. बघा, नेक्स्ट काय आहे, पहाटेच्या वेळी शेकडो दवबिंदू शुभेच्छा देतात. आता बघा, पहाटेच्या वेळेला सुद्धा शेकडो जे पक्षी आहेत किंवा दवबिंदू आहेत ते सुद्धा आपल्याला भेटायला येतात. आणि आपण बघत असू की झाडांच्या पानावरती जर तुम्ही बघितलं तर शेकडो दवबिंदू तुम्हाला त्या झाडाच्या पानावरती दिसतील. ग्रेट म्हणजेच काय मुलांनो, तर शुभेच्छा देण्यासाठी पहाटेच्या वेळी हे दवबिंदू आलेले असतात, तेही शेकडोच्या प्रमाणामध्ये. बघा, नंतर काय आहे, जांभळ्या गवत फुलावर शेकडो मधमाशा असतात. हे जे आपण जांभळं इथे गवत फुल बघत आहोत, त्या गवत फुलावर काय असतात, तर ह्या बीज म्हणजेच मधमाशा शेकडोच्या प्रमाणात असतात. का, कारण त्यातला जो काही गोड रस आहे तो शोषून घेतात आणि काय बनवतात, तर मधाचा पोळा ते लोक, हे जे मधमाशी आहे, बीज आहे, ते तयार करत असतात. बघा, नंतर हिरवळीवर शेकडो फुलपाखरे असतात. हिरवळ, लॉन म्हणजेच काय मुलांना, तर हिरवळ हे जिथे जिथे काही आपल्याला गवत दिसेल, जंगल जिथे असेल तिथे जर हिरवगार असेल तर त्या हिरव्या गारीमध्ये सुद्धा जे बटरफ्लायज आहेत ते आपल्याला इथे उडताना दिसत आहे. जे काही फुलपाखरे आहेत ते आपल्याला इथे खेळताना बागडताना दिसत आहेत शेकडोच्या प्रमाणामध्ये. बघा, इथे आपण बघत आहोत की जगात शेकडो प्रमाणामध्ये वस्तू आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आई मात्र कशी आहे, आई मात्र एकच आहे. बघा, पण एवढ्या मोठ्या जगात आई मात्र कशी आहे, तर आई मात्र एकच आहे. बघा मुलांना, या पोएममध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर आईचं महत्त्व शिकलेलं आहोत. तर काही वर्ड या पोएममध्ये आलेला आहेत, तर त्यांचे मिनिंगसुद्धा आपण बघून घेऊयात. त्या मुलांना, ओन्ली वन मदर या पोएममध्ये जे काही वर्ड आलेले आहेत त्याचं मिनिंग आपण इथे जाणून घेणार आहोत.
बघा फर्स्ट जो वर्ड आहे तो काय आहे आपला शेल्स. शेल्स म्हणजेच काय मुलांनो, मागच्या पाठामध्ये देखील हा वर्ड आलेला होता SHELLS. SHELLS शेल्स म्हणजेच काय मुलांनो, तर शिंपले. जे शिंपले आपल्याला कुठे दिसून येतात, तर जो काही समुद्रकिनारा आहे किंवा नदी किनारा आहे त्या ठिकाणी आपल्याला शेल्स म्हणजे शिंपले हे दिसून येतात. नेक्स्ट बघा काय आहे मुलांनो, तर नेक्स्ट वर्ड आहे आपला शोर. SHORE. शोर म्हणजेच काय मुलांनो, तर समुद्र किनारा. नदीच्या किनारे देखील आपण काय बघू शकतो, तर शेल्स बघू शकतो आणि शोरच्या म्हणजे समुद्र जे काही सी आहे तिच्या किनारे सुद्धा आपण काय बघू शकतो, तर हे शिंपले आपण बघू शकतो. नेक्स्ट वर्ड बघा मुलांनो काय आहे, सनी. सनी म्हणजेच काय मुलांनो, तर भरपूर ऊन. आपण बघितलं आहे या पोएममध्ये की जे काही लॅम्प्स आहेत ते लहान असून देखील उन्हामध्ये ते चालत असताना आपल्याला इथे दिसलेलं आहे. ते फक्त त्यांच्या अन्नाच्या शोधामध्ये धाव घेत असतात आणि एवढ्या भर उन्हामध्ये ते चालत असतात. शेकडोच्या प्रमाणात ते लॅम्प्स किंवा जे काही बर्ड्स आहेत ते उडताना आपल्याला दिसत आहे, लॅम्प चालताना आपल्याला दिसत आहे. तर सनी म्हणजेच काय मुलांना, तर भरपूर ऊन. नेक्स्ट बघा काय आहे, वेदर. वेदर म्हणजेच काय मुलांनो, तर हवा. सनी वेदर म्हणजेच काय मुलांनो, तर हवा कसली आहे, गरम हवा. खूप उष्ण हवा आहे तरी सुद्धा जे लॅम्प्स आहे, मेंढरांचे जे पिल्लं आहे ते त्या रस्त्यावरून आपल्याला भर उन्हामध्ये चालताना दिसत आहे. वेदर म्हणजेच काय मुलांनो, तर हवा. बघा WEATHER. वेदर म्हणजेच काय, तर हवा. नंतर बघा मुलांनो काय आहे, ड्यू ड्रॉप्स. काय आहे मुलांनो, ड्यू ड्रॉप्स. बघा DEWDROPS. ड्यू ड्रॉप्स. ड्यू ड्रॉप्स म्हणजेच काय मुलांनो, तर दवबिंदू. आपण बघितलं आहे की या पोएममध्ये जे ड्यू ड्रॉप्स आहे ते डॉनमध्ये म्हणजेच पहाटेच्या वेळेला ते कुठे पडतात, तर जे काही झाडं आहे त्या झाडांच्या पानावरती आपण बघितलेलं आहे की हे जे ड्यू ड्रॉप्स आहे ते पडत असतात. तेही शेकडोच्या प्रमाणात त्याच्यावरती पडत असतात आणि अगदी पहाटेच्या वेळी ते भेटायला येत असतात. नेक्स्ट वर्ड जो आहे मुलांना आपला तो आहे ग्रेट. काय आहे मुलांना नेक्स्ट वर्ड, ग्रेट. GREAT. ग्रेट म्हणजेच काय मुलांनो, तर शुभेच्छा. बघा जर आपल्या जर मित्रमैत्रीण असेल, त्यांचा जर वाढदिवस असेल किंवा आपल्या घरातल्याच कोणाचा जरी वाढदिवस असेल तर आपण त्यांना काय देतो, ग्रीटिंग कार्ड देत असतो की नाही. त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो. ग्रेट म्हणजेच काय मुलांनो, तर शुभेच्छा. आणि डॉन. DAWN. डॉन म्हणजेच काय मुलांनो, तर डॉन म्हणजेच पहाट. पहाटेच्या वेळी आपण जर बाहेर आपलं जे नेचर आहे ते जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला तिथे इंद्रधनुष्य देखील जो आहे तो दिसणार आहे. तसेच जे काही ड्यू ड्रॉप्स आहेत ते देखील आपल्याला पहाटेच्या वेळी दिसतात. नेक्स्ट वर्ड बघा मुलांनो काय आहे, बी. काय आहे मुलांनो नेक्स्ट वर्ड, बी. BEE. बी म्हणजेच काय मुलांनो, तर बी म्हणजेच मधमाशी. काय आहे मुलांनो, बी म्हणजेच मधमाशी. त्या मधमाशा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, त्या काय करतात, तर फुलांमधनं जो काही गोड रस आहे तो शोषून घेतात आणि एक पोळा तयार करतात. नेक्स्ट वर्ड बघा काय आहे मुलांनो, पर्पल. काय आहे सांगा पाहू. बघा PURPLE. पर्पल म्हणजेच काय मुलांनो, एका रंगाचं नाव आहे पर्पल. कुठला रंग आहे तो, जांभळा. जांभळा रंगालाच काय म्हणतात मुलांनो, तर पर्पल असे म्हणतात. जांभळ्या रंगाला काय म्हणतात मुलांनो, पर्पल. अगदी बरोबर. नेक्स्ट बघा मुलांनो आपला जो 10 वर्ड आहे तो काय आहे, क्लोवर. क्लोवर म्हणजेच काय मुलांनो, तर रानफुले. रानामध्ये काही ठिकाणी काय होतात मुलांनो, जे रानफुलं आहेत ते आपोआपच उगवून येत असतात. त्या फुलांमध्ये सुद्धा काय असतं, तर गोड असा रस असतो आणि त्याचं श्वसन कोण करतं, तर बी करत असते. त्या रसांमधून त्या फुलांमधून रस घेत असते आणि पोळ्यामध्ये जमा करत असते. नेक्स्ट बघा मुलांनो, बटरफ्लाय. आपण सगळ्यांनीच खूप छान सुंदर अशा काय बघितलेल्या आहेत, बटरफ्लायज बघितलेल्या आहेत. म्हणजेच काय बघितलेलं आहे, तर फुलपाखरे प्रत्येकाने बघितलेलं आहे.
त्याच्यामध्ये बघा मुलांनो, अनेक प्रकारचे फुलपाखरे असतात, त्यांचे कलर किती ब्युटिफुल असतात. काही फुलपाखरे ज्या असतात त्या आपण पकडतो देखील आणि त्याला खेळवतो देखील. बघा, फुलपाखरांचं आयुष्य हे 2 ते 3च दिवसाचं असतं, पण ते किती गमतीदार पद्धतीने ते जगत असतात. अगदी इकडून तिकडे भ्रमण करत असतात आणि खूप आनंदात ते जे बटरफ्लायज आहेत ते आपल्याला उडताना इथे दिसून येतात, जगताना इथे दिसून येतात. नेक्स्ट वर्ड बघूया. बघा मुलांनो, आपला शेवटचा वर्ड काय आहे? लॉन. लॉन म्हणजेच काय मुलांनो? LAWN. लॉन म्हणजेच काय? तर हिरवळ. काय आहे मुलांनो? हिरवळ. हिरवळीवरती जे काही आपले बटरफ्लायज आहेत ते काय करत असतात? तर फ्लाइंग करत आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? बटरफ्लायज असतात, जे आपल्याला उडताना गवत फुलांवरती किंवा हिरवळीवरती दिसून येतात. लॉन म्हणजेच काय मुलांनो? तर हिरवळ. बघा मुलांनो, आपली जी पोएम होती 6.6 ओन्ली वन मदर, ह्या पोएममध्ये आपण आईचं महत्त्व शिकलेलो आहोत. तसंच आई विना म्हणतो ना आपण की आई विना भिकारी. सगळं काही आपल्याला जगामध्ये मिळत असतं, पण आई ही मिळत नसते. म्हणजे शेकडो गोष्टी आपण बघितल्या या पोएममध्ये की शेकडो गोष्टी असतात, पण आई फक्त एकच असते. हे आपण या पोएममध्ये शिकलेलो आहोत. तर नक्कीच मुलांना आपण जी काही इथे पोएम एक्सप्लेन केलेली आहे आणि जे काही वर्ड मिनिंग घेतलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच समजलेले असतील. तर मुलांना आता आपण इथे हा जो पोएम आहे ती इथे आपली कंप्लीट झालेली आहे. तर आपण नेक्स्ट लेसनमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.